होईल तो बरा लवकर. तुम्ही नका काळजी करू. चला शांतपणे झोपा आता. शांत झोप. तुला सांगतो, ज्या दिवशीपासून केदारचं हे असं झालंय ना, त्या दिवसापासून शांत झोप लागतच नाहीये ग मला. बापाशी 2 शब्द सुद्धा बोलायला तयार नाही आहे हा मुलगा. त्याची चौकशी करावी म्हटलं तर आपल्यामुळे त्याला आणखीन त्रास होईल अशी भीती वाटते. चौकशी नाही करावी म्हटलं तर मला विषयीची काळजी वाढत राहते. तिथे त्याला झालेल्या त्याच्या जखमा दुखत असतील, पण इथे वेदना मलाही होत आहेत तारिणी. आता एकच माझी शेवटची इच्छा आहे, मी मरण्याआधी त्याने एकदा माझ्याशी बाबा म्हणून. बाबा असं नका ना बोलू. केदारच्या शरीरावरच्या जखमा भरायला जितका वेळ लागेल त्याच्यापेक्षा जास्त वेळ त्याच्या मनावरच्या जखमा भरायला लागणार आहे, हो की नाही? किती वेळ? तर माझ्याकडे वेळ उरलेला नाही ग. वय झाला आता माझा. बाबा असं का बोलताय? आतापर्यंत प्रत्येक बाबतीत मी हारलोच आहे ग. एक बाप म्हणून केदारच्या बाबतीत, प्रियकर म्हणून, नवरा म्हणून देवकीच्या बाबतीत, आणि मालक म्हणून कंपनीच्या बाबतीत. हा, पण आता एक गोष्ट दुरुस्त करण्याची संधी आहे माझ्याकडे, केदारचा चांगला बाप होण्याची. कंपनीचं काय? तुम्ही कंपनीच्या बाबतीत काहीतरी बोलत होतात ना? कंपनी तर तुम्ही व्यवस्थित सांभाळली आहे बाबा, मग असं का म्हणताय? काही नाही, जाऊ दे. मी सगळे जुने विषय आहेत खूप, मी सांगेन तुला नंतर केव्हा तरी. ते JPC मेडिकल फॅक्टरीच्या बाबतीत काहीतरी घडलं होतं ना? हे नाव तुला कसं माहिती ग? नाही, माझ्या वाचण्यात आलं होतं कुठेतरी. वाचन? पण ही बातमी तर काही कुठे. बातमी? कसली बातमी? काय झालं होतं तेव्हा नक्की? काही नाही. बाबा तुम्ही सांगत होतात ना काहीतरी, काही वाईट घडलं होतं का तेव्हा? नाही, काही नाही ग. काही असं काही झालेलं नव्हतं. पाणी दे. हा, हे घ्या, पाणी घ्या. बाबा